चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत खमंग आणि खुसखुशीत बटाटा पराठा कसा बनवायचा ते पाहूया। चला तर मग रेसिपी सुरू करूया। 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तेल, 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, अर्धा लिंबू, मीडियम आकाराचे बटाटे घेतले 5, कोथिंबीर, कसुरी मेथी 1 चमचा, कढीपत्ता, 2 हिरवी मिरची, मोहरी, तिखट, हळद, जिरं आणि गरम मसाला, आवश्यकतेनुसार पाणी। गॅसवर मी कुकर घेतला आहे। कुकरमध्ये आपण पाणी घालूया 1 ग्लास। खाली मी रिंग घातली आहे। बटाट्याचे मी 2 तुकडे केले आहे। आपण हे आता कुकरमध्ये घालूया। कुकरचा आपण शिट्टी लावू। 2 शिट्ट्या देऊ आपण कुकरच्या, त्यामुळे आपले बटाटे शिजतील। पळातीत किंवा भांड्यात मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घातलंय, थोडंसं मीठ आणि 2 चमचे तेल। थोडे थोडे पाणी घालूया आणि कणिक मळून घेऊया। पुन्हा आपण थोडं पाणी घालूया आणि पुन्हा मळून घेऊया। तुम्ही पाहू शकता आता आपल्याला याच्यात हे बघा कणकीचा गोळा आपला छान झालाय। आता याच्यात आपल्याला 2 चमचे तेल घालायचे आणि त्या पिठाच्या गोळ्याला चारी बाजूनी लावून घ्यायचे आपल्याला। जशी आपण कणिक भिजवतो तसंच भिजवायचे, पण जास्त घट्ट नाही, थोडंसं पातळसर। आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचंय 15 मिनिटं। आणि हे बाजूला ठेवूया आपण। आता आपल्या कुकरचं झाकण काढून घ्यायचंय। आपला कुकर गार झालाय। आपल्याला बटाटे काढून घ्यायचे त्याच्यातून। बटाटे आपले थंडगार झाले, मी त्याची साल काढून घेतले आणि बटाट्याचे 2 तुकडे केले, असे 2 फोडी। गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि मी गॅस आता चालू केला आहे। पाऊण वाटी तेल घालणार आहे आपण। आपलं तेल तापलंय। आता आपण 1 चमचा मोहरी घालूया। आपली फोडणी चांगली तडतडली, हिंग घालूया। कढीपत्ता धुवून घातलाय। हिरवी मिरची अशी बारीक चिरून घेतली आहे। अर्धा चमचा हळद घालूया। शिजवलेले बटाटे घालूया। लाल मिरची पावडर घालूया। 1 चमचा धने पावडर घालूया। हे गरम मसाला अर्धा चमचा, भाजलेली जिरं पावडर। आणि आता हे हलवून घेऊया आपण। व्यवस्थित आपण हलवून घेऊया, खालून वर, म्हणजे चारी बाजूनी बटाट्याला हे तिखट, मीठ, हळद सगळं लागेल। 1 चमचा कसुरी मेथी घालूया आपण। हे मॅशने आपण त्याला मिक्स करून घेऊया असं व्यवस्थित। कसुरी मेथी घातल्यामुळे स्वादिष्ट लागते परोठा। आपलं हे झालं सारण तयार। तिखट कमी जास्त तुम्ही घेऊ शकता। आपले 15 मिनिटं झाले, आपण झाकण काढूया।
कणिक बघा किती छान भिजली आपली, तुम्ही बघू शकता. थोडं हाताला तेल लावू आणि आपण छोटा मध्यम आकाराचा एक गोळा घेऊ कणकेचा आणि हे बाजूला ठेवू. असा एक मध्यम आकाराचा गोळा घेतला आपण. जसं आपण याला थोडी पुरी टाईप लाटू. लाटलं. आता आपण सारण घेऊया. आपण हे सारण केलंय, याचा छोटासा कसा गोळा घ्यायचा आहे. असा गोळा हे पण एका साईडला ठेवूया आपण. हा एक गोळा घेतला आपण, पुरी सारखं आपण लाटलंय ना त्याच्यात हे ठेवूया. त्या गोळ्याला असं दाबूया. जसं आपण मोदक करतो ना तसं ते चारी बाजूनी असं दाबून घ्यायचंय. जो उरलेला कणकेचा भाग आहे ना तो आपण काढून घेऊया. तो भाग घेऊन असं दुमडूया त्याला आणि हाताने असं प्रेस करूया. तुम्ही पाहू शकता. थोडं प्रेस करूया आपण, म्हणजे चारी बाजूने ते पिठाच्या याच्यात सारण आहे ना आपलं ते असं चारी बाजूनी पसरून जाईल. म्हणून आपण तांदळाचे पिठी भुरभुर भुरभुर आणि इकडून पण असं पसरून घेऊया आणि हलक्या हाताने लाटायचे आपल्याला, म्हणजे आपली परोठा असं सरकेल पोळपाटावर. जास्त जाड नाही करायचा, शक्यतो थोडा पातळच, म्हणजे खायला छान लागेल. आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. परत एकदा मी कणकेचा असा मीडियम आकाराचा गोळा घेतला आहे. पुन्हा हलक्या हाताने आपण त्याला लाटू किंवा मग असं प्रेस करू. कणिक आपली छान भिजवली असल्यामुळे पटकन असं होते पहा. मधला भाग जाडसर ठेवायचा, ज्या साईडच्या करा आहे त्या अशा प्रेस करायच्या किंवा मग लाटण्याने, आणि मधला भाग असा थोडासा प्रेस करायचा. शक्यतो मधला भाग ना जाडच ठेवा. सगळ्या अशाच पद्धतीने करून घ्यायचे आपल्याला बटाट्याचा परोठा. तवा तापला आहे, त्याच्यावर पराठा घालूया. आपली एक साईड भाजून झाली आहे. हे बघा, आपण तेल घालूया. तेल या साजूक तूप असं चारी बाजूने असं प्रेस करा परोठ्याला बटाट्याच्या, म्हणजे छान रंग येतो आणि खरपूस भाजणं होतं व्यवस्थित. तुम्ही बघू शकता. आपली एक बाजू झाली, दुसरी बाजू पण झाली आहे. दोन्ही बाजूनी छान आपण भाजून घेतलंय मीडियम गॅसवरती. हे बघा बघा किती मस्त दिसतोय. असंच आपण दुसरा घालूया. तुम्ही बघू शकता बिलकुल फाटला नाहीये. हा पण तसा सेम भाजून घ्यायचा दोन्ही बाजूनी खरपूस. बटाटा परोठ्याची बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे आणि लिंबूचा रस घातल्यामुळे भाजी आपली बिलकुल जे परोठ्यामधलं जे सारण आहे ते बिलकुल आंबट झालं नाहीये. खायला पण एकदम असं छान लागतंय, क्रंची क्रंची, आणि तोंडात असा परोठा टाकला ना की एकदम भारी वाटतंय. तर तुम्हाला आजचा हा बटाटा पराठा
कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.